नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे जाळीदार पापड करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 200 ग्रॅम साबुदाणा गाळून निवडून धुवून भिजवून घेतला आहे। चवीनुसार मीठ व तिखट घेतले आहे। पापड चिकटू नये म्हणून थोडी डिंक पावडर व तेल घेतले आहे। इथे मी एक वाटी घेतली आहे, त्यात आता थोडे पाणी टाकून घेते आहे। आपण आता या वाटीत डिंक व तेलाचे मिश्रण करून घेऊ। डिंक पावडर टाकते। पावडर केल्यामुळे पाण्यात लगेच विरघळते, त्यामुळे पापड चिकटत नाही। आपण साबुदाण्याचे वाफेवरचे पापड करणार आहोत। त्यात तेल टाकते। हे हलवून आपण चांगले मिक्स करून घेऊ। पापडांना आपण फक्त तेल लावले ना की तेलाचा खवट वास येतो, असा तळल्यावरही ते चव तशीच लागते। असं डिंकाचं पाणी लावलं पापडांना तर वास येत नाही, चव छान लागते। डिंक चांगला विरघळला आहे। पापड करण्यासाठी मी अशा मोठ्या साईजचा साबुदाणा घेतला होता। तो रात्री छान गाळून निवडून घेतला आणि पाण्याने भिजवून ठेवला आहे। आता आपण त्याचे पापड बनवणार आहोत। तर मी चवीनुसार त्यात मीठ टाकून घेते। सर्व असं चमच्याने मिक्स करून आपण मोकळा करून घेऊ साबुदाणा। मोकळा साबुदाणा केल्याने पापड छान जाळीदार होतात। छान फुललाय साबुदाणा, मस्तच नरम झालाय। 10 ते 12 तास भिजवला आता मी हा साबुदाणा। साबुदाण्यात मी मीठ छान मिक्स करून घेतले आहे आणि जास्त छान मोकळा पण केला आहे। दाणा मोकळा झाला आहे अगदी छान। वाफेवरच्या पापडांना अगदी असा मोकळा साबुदाणा पाहिजे, जास्त गचकाई नको। थोडा अर्धा साबुदाणा मी ह्या भांड्यात काढून घेते। थोडे लाल तिखटाचे पापड करायचे आपल्याला। यात मी लाल तिखट टाकून घेते आहे। हे लाल तिखट काश्मीरी लाल मिरचीचं आहे, त्यामुळे खूप छान लाल दिसते। चवीला कमी तिखट असतं, हे रंग छान येतो। हे तिखट मी घरीच बनवलं आहे। हे तिखट कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ह्या चॅनलवर टाकलाच आहे, आपण बघू शकता। साबुदाण्याला तिखटही छान लावून झालं आहे, मस्तच मिक्स झालं आहे। आता आपण पापड बनवून घेऊ। मी इथे इडली पात्र घेतलं आहे, त्याला आता आपण तेल पाणी लावून घेऊ, डिंकाचे पाणी। सर्व बाजूंनी लावून घेऊ आपण हे। पात्राला तेल पाणी लावून झाले आहे। त्यात आता आपण 1 ते 1.5 चमचा असा साबुदाणा घेऊन पातळसर पसरवून घेते आहे। पूर्ण अगदी दाणे असे मोकळे पसरून घेऊ आपण, आणि पापड छान जाळीदार होतात। या पद्धतीने आपण सर्व पापड इथं पसरवून घेऊ। इडली पात्रात पापडांसाठी साबुदाणा छान पसरून झाला आहे, अगदी पातळ पसरवला आहे मी। आता आपण दुसरी एक प्लेट भरून घेऊ। दुसऱ्याही पात्राला मी आता तेल पाणी लावून घेते आहे। तेल पाणी लावून झाले आहे। मी आता त्यात आता तिखट मिक्स केलेला साबुदाणा पसरवून घेते आहे।
अशा पद्धतीने आपण 1 ते 1.5 चमचा असा साबुदाणा टाकून पातळसर पसरवून घेऊ. पापडांसाठी इडली पात्रात मी साबुदाणा छान पसरवून ठेवला आहे. मी ह्या 3 ताटल्या भरल्या आहेत. आता आपण ह्या पापड वाफवून घेऊ. मी गॅसवर इडली स्टीमर ठेवलं आहे. त्यात 1 तांब्या पाणी टाकून ठेवले आहे. त्यात आपण आता साबुदाण्याच्या ताटल्या ठेवून घेऊ. अलगद ठेवायचे. तर झाकण लावून आपण 10 मिनिटं पापड छान वाफवून घेऊ. इडली पात्रात साबुदाण्याचे पापड वाफवायला ठेवले आहे. ते 10 मिनिटांनी आपण काढून घेऊ. तर माझ्याकडे अशा स्टीलच्या छोट्या ताटल्या आहेत. त्यातही आपण आता साबुदाण्याचे पापड करून बघू. त्यात मी आता तेल पाणी टाकते. या झाकणांमध्ये पण छान छोटे छोटे पापड तयार होतात. पापड बनवण्यासाठी असे स्टीलचेच घ्यावे, प्लास्टिकचे नाही वापरायचे. या ताटल्यांमध्ये आता आपण साबुदाणा भरून घेऊ. अगदी पातळ पातळ पसरवायची हे. इथे मी छोट्या ताटल्यांमध्ये साबुदाणा छान पसरवून घेतला आहे असा पातळसर. अशा प्रकारची वाटी असते ना, त्याच्यातही पापड छान होतात. ह्या वाटीतही मी साबुदाणा टाकून ठेवला आहे. आता आपण ह्या जाळीवर पापड ठेवून घेऊ. दहा मिनिटे झाले आहेत. पापड छान वाफवले गेले आहेत. आपण बघून घेऊ. मी गॅस बंद करून घेते. पापड छान झाले. तर थोडे गार झाले की आपण ह्या काढून घेऊ. मी या भांड्यात परत थोडे थंड पाणी टाकते आहे. मधून मधून या भांड्यात पाणी टाकत राहावे, म्हणजे पापड छान वाफवले जातात. आता गॅस सुरू केला आहे मी. त्यात आता पापड असलेली जाळी मी ठेवून घेते आहे. हे आपण 10 मिनिटं आता वाफवून घेऊ. साबुदाण्याचे पापड जरा गार झाले आहे. आता आपण एक एक पापड काढून घेऊ. येथे मी पाटावर एक प्लास्टिकचा कागद धुवून टाकून घेतला आहे. त्यावर आता आपण हे पापड पसरवून घेऊ. सुरीच्या टोकाला मी जरा तेल पाणी लावून घेते. अलगद सोडवून घेऊ आपण हे पापड आता असे छान. छान निघालाय पापड मस्त. आपण आता या कागदावर टाकून घेऊ. अशाच पद्धतीने आपण हे सर्व पापड काढून घेऊ. पापड काढून झाले आहे. आता या छोट्या ताटल्यांमधले पण आपण पापड काढून घेऊ. ताटल्यांमधले पण छान निघतात हे पापड मस्त. काही निघाला छान. छान निघाला पापड मस्तच. प्लास्टिक कागदावर सर्व पापड काढून झाले आहे. आता मी हे पाट उन्हात ठेवून येते. छान 2 ते 3 दिवस आपण कडक उन्हात वाळवून घेऊ. त्यावर मी अशी पांढऱ्या रंगाची बारीक फोडणी टाकून देते, म्हणजे धूळ माती त्याच्यावर बसणार नाही.
साबुदाण्याचे पापड 3 दिवस उन्हात छान वाळले आहे. मस्त पांढरे शुभ्र आणि अगदी मस्त मोत्यासारखे दिसतात ते पापड आपले. हे छोट्या ताटलीत केलेले पापड पण छान वाळले आहेत मस्त. आता आपण तळून बघू. मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तळण्यासाठी तेल टाकलं आहे. तेलही तापलं आहे. त्यात आता आपण साबुदाणा पापड टाकून घेते. मस्त पापड. आपण दुसराही पापड टाकून बघू. छान फुललाय मस्त पापड. अगदी एक एक दाणा मोकळा दिसतोय. आपण हे तिखट टाकलेले पापड तळून बघू. हे पण छान फुलले मस्त. साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे, दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाणा पापड तळून झाले आहे. चवीला खूप छान लागतात. लहान मुलंही अगदी आवडीने खातात. तर आपण पण असे पापड घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.